तापी नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा। 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवर असलेल्या हातनूर धरणातील पाण्याच्या वाढत्या साठ्यामुळे हातनूर धरणाचे एकूण 41 दरवाजांपैकी 24 दरवाजे हे पूर्ण क्षमतेने तर 17 दरवाजे हे काही मीटरने उघडविण्यात आलेत। तरी पाण्याचा विसर्ग हा 1,57,399 क्यूएसने सोडविण्यात आला आहे। तसेच सारंगखेडा बॅरेजचा विसर्ग 1,01,883 तर प्रकाशा बॅरेजचा विसर्ग 1,16,631 एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडविण्यात आला आहे। येणाऱ्या 12 ते 24 तासात दोन्ही बॅरेजमधून 2,50,000 क्यूएस पर्यंत विसर्ग वाढवण्यात येईल। तसेच गोमाई नदीची पाणी पातळी वाढल्यास प्रकाशा बॅरेजमधून अधिक पाण्याचा विसर्ग सोडवण्यात येईल। म्हणूनच नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग तसेच जिल्हा प्रशासन धुळे व नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले आहे। नागरिकांना आवाहन आहे की तापी नदी पात्रात कोणीही जाऊ नये, आपली गुरेढोरे नदी पात्रात सोडू नयेत, नदीतील पाण्याचे पंप सुरक्षित ठिकाणी हलवावीत। पुढील अपडेटसाठी पाहत राहा झुंजार क्रांती। प्रतिनिधी विनोद शिंदे।